उद्याच्याला आजोबाची नातीची भेट होणार आहे, उद्याच्याला मुक्ताई येणार आहे पालखीत बसून, पण त्या मुक्ताईसोबत असणार आहेत हजारो वारकरी. पण ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहेत की बाबा ते वारकरी जर का आले तर त्यांची राहण्याची सोय कुठे आहे, जेवण्याची सोय आहे, ते झोपणार कुठे, आणि सर्वात महत्त्वाचं सकाळी शौचालयाला ते जाणार कुठं. सध्या मी आहे माळवेसमधील हनुमान मंदिरात. माझ्यासोबत काही या मंदिराचे ट्रस्टचे पदाधिकारी आहेत, तर स्वतः अध्यक्षसुद्धा माझ्यासोबत आहेत. आता उद्याच्याला पालखी येणार आहे, वारकरी येणार आणि हजारोच्या संख्येने वारकरी येणार आहेत. मला वाटतं मंदिर तर प्रांगण वगैरे पाहत मला वाटत नाही आहे की इथे वारकरी मावतील म्हणून. सुखसुविधा त्यांना देणार काय एक ट्रस्ट म्हणून, आणि ही किती वर्षांपासूनची परंपरा आहे ही. वारकऱ्यांबरोबर जे कोणी असं टाळकरी मंडळी येतात, इतर वारकरी महाराजांच्या व्यतिरिक्त त्यांची राहण्याची सोय आम्ही वरती, आमचं एक हॉल आहे, ह्या बिल्डिंगच्या वरती एक हॉल आहे, हा एक हॉल आहे, त्यांची जेवणाची व राहण्याची आम्ही तो सोय करतो. त्याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे वारकरी राहतात, आमची पुरातन इथं जवळ कबाड गल्ली आहे, पिंगळे गल्ली, ह्या गल्लीमध्ये ते विकरून ते त्यांच्याकडे नियोजन लागतं आहे. कोणत्या वाड्यात राहतं हे? पंचाच्या वाड्यात. कबाड गल्लीचा पंचाचा वाडा आहे आणि पिंगळे गल्लीचा पण पंचाचा वाडा आहे. आपल्या मंदिराच्या ऑलरेडी 2 हॉल आहेत मोठाले. त्या हॉलमध्ये, मंदिराच्या हॉलमध्ये किती लोक झोपू शकतात वगैरे काय? साधारण 200 लोक झोपू शकतात. 200 लोक झोपू शकतात एका हॉलमध्ये, 200 लोक झोपू शकतात. हे किती वर्षांची परंपरा आहे, पण किती वर्षांपासून वारकरी थांबतात तिथे? वर्षापासूनची परंपरा आहे. तेव्हापासून मुक्ताईची पालखी इथेच थांबते. मुक्ताबाईची पालखी आमच्याकडेच मुक्कामाला राहते. आमच्यापासूनच मुक्काम आदल्या दिवशी आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मुक्ताबाईचं पूर्ण जेवणाची सोय करून त्यांचा इथून प्रस्थान करून देतो. किती लोक जेवतात तरी एका ह्याच्यात? सरासरी म्हणजे नाही, जे वारकरी सगळे येतात तर कबाड गल्लीवाले येतात, उलटा सगळे वारकरी उचलून नेतात ते. तर प्रत्येकजण इथं सरासरी आमच्या जवळपास हॉलमध्ये 50 लोक मग थांबतात, बाकीचे निघून जातात. त्यांना कबाड गल्लीवाले नेतात, दांडे गल्ली आपलं पिंगळे गल्लीवाले ते घेऊन जातात. साधारणतः मला सांगितलं 125 वर्षांपासूनची परंपरा आहे. पालखी इथे थांबली जाते. यांच्यासोबत कोण कोण किती पुजारी वगैरे असतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या पालखीच्या सुरक्षेचं आणि आरोग्याचं काय? त्यांच्यासोबत टोटल 12 जण असतात पालखीसोबत, मेन पुजारी. आणि आरोग्याचं जर म्हणता तुम्ही तर संतोष भाऊ जाधव म्हणून आहेत, आणि रोटरी क्लब आपलं बीडचं, ते पूर्णपणे आरोग्य शिबिर घेतात इथं. संतोष भाऊ जाधव, किसन जाधव, स्वर्गीय किसनराव जाधव यांच्या मार्गदर्शन म्हणजे प्रतिष्ठानच्या मार्फत त्यांचं आरोग्य सेवेचं नियोजन केलं जातं. उद्या पालखी इथे थांबते, त्याच्यानंतर ती आजोबांना मुक्ताई भेटायला कधी जाते? म्हणजे पहिल्यांदा भेटूनच येते का? येत्या वेळेस मुक्ताबाईची पालखी बालाजी मंदिरातून वापस येताना त्यांच्या आजोबाला भेटायला जाते. म्हणजे पालखी आली या मार्गाने प्रस्थान झाला की पहिल्यांदा इथेच थांबणार, आणि मग ती जायच्या टायमिंगला फक्त 3 मग आजोबाला भेटणार. जायच्या दिवशीतून आमच्याकडे शनिवारी येणार पालखी, रविवारीतून पालखी जाणार. त्याच्यानंतर बालाजी मंदिर पेडबीडमध्ये तिथं पालखी मुक्कामाला राहणार, आणि येत्या वेळेस आजोबाला भेटून मग बीडपासून बाहेर जाणार. बरं, आता हे सगळं झालं, जेवणाचं झालं, झोपण्याचं झालं. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की वारकऱ्यांमध्ये महिला पण असतात, पुरुषांचं ठीक आहे, महिलासुद्धा असतात. त्यांच्या शौचालयाची सगळं काय कसं करणार? वारकऱ्यांबरोबर 100 ते 200 शौचालय त्यांच्या बरोबर असतात. त्याच्या व्यतिरिक्त ज्यांनी असे वारकरी आपल्या गल्लीला घेऊन गेलेले आहेत, ते त्यांची व्यतिरिक्त सेवा करतात. आणि आमच्या मंदिर ट्रस्टच्या वतीने आमच्या हॉलमध्ये 5 संडास बाथरूम आम्ही तयार करून ठेवलेले आहेत. हे फक्त वारकऱ्यांकरताच. ओके, म्हणजे पूर्ण दिवस वारकरी इथे थांबणार हे सगळे? थांबणार. आणि विशेष म्हणजे वारकऱ्यांची जी दाढी कटिंगची सेवा आहे का, ते दोडके मार्फत होती. त्यांना एकदा बोला तुम्ही. कोण आहेत दोडके? हे सगळे वारकरी जेवढे येणार हे सगळे दाढी कटिंगची सोय तुमच्याकडे राहणार? आम्ही दरवेळेस म्हणजे मुक्ताईनगर ते पंढरपूर जाणारे मुक्ताबाईच्या पालखीतले जेवढे वारकरी असतील तेवढे आपण मोफतमध्ये सेवा म्हणून करतो त्यांची दाढी. कुठे पण जागा कुठे करणार? इथं जेंट्स पार्लर आहे आपलं, आदर्श जेंट्स पार्लर, माळवे चौक, बीड. आणि किती संख्या वगैरे काय असेल, म्हणजे एवढेच आले पाहिजे? तेवढे आपण दरवेळेस किती पण आले तरी करतो आपण. तुमच्या सगळ्यांचा जणांचा किती जणांचा ग्रुप आहे? आमचे 6 जणांचा ग्रुप आहे दुकानामध्ये. 6 दिवसभर चालणार काय? हो, दिवसभर चालतं. आणि दुसऱ्या दिवशी पण रविवारी प्रस्थानाला जाते पुढं, त्या दिवशी पण आम्ही जाऊस तर त्यांची पूर्ण मोफत सेवा करतो. तुम्ही पण शिवसेनेचे पदाधिकारी आहात, तुमच्या वतीनं काय करणार आहे तुम्ही? आम्ही या मंदिर ट्रस्टचे बजरंगबलीचे सेवक आहोत. इथं रोज दर्शनाला येऊन आमची त्यांची सेवा करतो. त्याच पद्धतीने मुक्ताई पालखी ज्यावेळेस येते त्यावेळेस आम्ही त्याची इथं सेवा करतो. आणि ही पालखी इथं मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मार्गस्थ लागते, ते मार्गस्थ लागल्यानंतर मी आमच्या पक्षाच्या वतीने शिंदेसाहेबांनी आताच चांदीचा रथ मुक्ताईला त्यांच्या आईच्या स्मरणार्थ भेट दिलेला आहे. तसंच आम्ही इथं बीडमध्ये गेल्या 15 वर्षापासून कैलासवासी किसनराव जाधव या सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत मी व माझा सर्व परिवार
व आमचे सर्व मित्रमंडळाचे सदस्य आम्ही गेल्या 15 वर्षापासून इथे जेवढे वारकरी येते त्यांच्यासाठी मग जे काही आरोग्याचं कुणाचे पाय दुखत असतील, कुणाला उलटी असन, संडास असन, जे काही आरोग्याच्या समस्या आहेत त्याच्यासाठी आम्ही बीड सरकारी सिव्हिल हॉस्पिटल आणि आम्ही व आमचे सर्व जे काही मित्रमंडळी आहे यांच्या वतीने त्यांचा मेडिकल कॅम्प घेऊन त्यांना जे काय असं औषध उपचार असतील किंवा औषध गोळ्या असतील, त्यांना जे काही आमच्याच्याने जेवढी सुविधा त्यांना पुरवणी होईल तेवढे आम्ही त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि एक पक्ष म्हणूनच नाही तर एक ह्या मंदिराचा भक्त आणि मुक्ताईचा भक्त म्हणून आम्ही या ट्रस्टमार्फत 12 महिने इथं आम्ही त्यांची सेवा करत असतो. आणि ह्या सेवेचं स्वरूप म्हणून आम्ही मुक्ताईच्या पालखीचे येणारे जे काही शेकडो किलोमीटर चालून जे मुक्ताईचे वारकरी येतात आणि त्या वारकऱ्यासाठी आपलं काय देणं लागतं असं ह्या बीड शहराची गेल्या 125 वर्षाची जी परंपरा आहे. आता सांगितलं मंदिराचे अध्यक्ष असतील, त्यांचे सचिव असतील, उपाध्यक्ष यांनी सांगितलं की आम्ही 125 वर्षापासून इथं मुक्ताईची सेवा करतो. आणि इथं मुक्ताबाईची पालखी मुक्कामाला आल्यानंतर बीड शहरातले लाखो लोक इथं दर्शनासाठी येतात. आणि मग ते दर्शनासाठी आल्यानंतर त्यांची काही गैरसोय होऊ नये म्हणून मंदिराच्या वतीनं त्यांचे सर्व स्वयंसेवक, इथला पोलीस कर्मचारी आणि ह्या परिसरातील सर्व आमच्यासारखे सेवाभाव करणारे आमचे सर्व नागरिक आम्ही त्यांची सेवा करत असतो. सगळ्यात महत्त्वाचं ह्या बाकीच्या प्रश्नांचे तर उत्तर भेटलीत. वारकरी थांबणार कुठं, शौचालयाची सोय कुठे असणार, जेवणार कुठे, झोपणार कुठे, पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ट्रस्टचे अध्यक्ष आहात म्हणून विचारतो, कोणती जरी सोय करायची असली वारकऱ्याची तर लागतो पैसा. पैशाशिवाय दुसरं काहीच काम होत नाही. हे सगळं जमा कोण करते, हे वर्गणी वगैरे? आम्ही देणगी स्वरूपामध्ये पूर्ण जमा करतो. त्याच्या व्यतिरिक्त आमच्या मंदिराचं थोडंफार जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामधून वारकऱ्यांची सेवा करतो. म्हणजे जेवढं मंदिराचं थोडंफार उत्पन्न वगैरे होतं देणगी स्वरूपात. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बाहेरच्या साईडने जे दुकान आहेत त्या दुकानाचं जे भाडे असतात त्यावर आमच्याला जे 2 पैसे येतात त्याच्यातून आम्ही त्यांना खर्च पण करतो. तो पैसा पुरतो का की खिशातून पण जातात कधी पैसे? आम्ही काय करतो, आमची जे ट्रस्टची बॉडी जर पैसा कमी पडला तर आम्ही ट्रस्टच्या बॉडी आम्ही खिशातून पैसे टाकून यांची सेवा पूर्ण करतो. त्यांच्या सेवामध्ये आम्ही कुठेही विलंब पडून देत नाहीत. स्थानिकचं प्रशासन काही मदत करते? नाही, प्रत्येकजण आहे आपल्या परीने मदत सगळेच करतात. प्रशासनाकडून काहीच मदत नाही आहे. कधी विचारलं नाही तुम्ही प्रशासनाला की तुम्ही मदत? आम्ही विचारलं पण नाही आहे. त्यांनी कधी हात पुढे केला त्यांचा? नाही, अशी थोडक्यात वेळच आली नाही का, तर प्रत्येकजण आपल्या परीने मदत करत राहतो. आणि आम्ही बी आमच्या मंदिरच्या ट्रस्टच्या हिशोबाने आमचा पर्सनल बी चालूच असतो. आणि मंदिरातर्फे भरपूर आहे म्हणून आपण कधी असं प्रशासनाला मागितलंच नाही. गरज पडली म्हणून नाही, पण एक प्रशासन आहे म्हणून त्यांनी कधी स्वतः तुमच्याकडे येऊन असं हे केलं की आमच्याकडून फुल नाही, फुलाची पाकळी नाही, कधीच नाही. त्यांच्याकडून पण आम्हाला आलं नाही आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी पण केली नाही. एकंदरीत सांगायचं झालं तर ट्रस्टमधून हे सगळ्या गोष्टी चालतात. वारकरी आता थांबणार कुठे, जेवणार कुठे, त्यांच्या शौचालयाची सोय हे सगळे ट्रस्टचे पदाधिकारी करतात. पैसे जमा करतात, भाडे तत्वावर भाडे वगैरे घेऊन हे सगळं. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, बीडचं जे प्रशासन आहे ना ते स्वतःहून कधी या मंदिराच्या गाभाऱ्यात आलंच नाही की तुम्हाला काय हवं आहे का, तुम्हाला काही मदतीची गरज आहे का. हे सगळे लोक ना, ह्यांचे पण उद्योगधंदे आहेत वगैरे, त्यांना पण त्यांचा संसार आहे, पण तरीही वारकऱ्यांना त्या मुक्ताईला काही कमी पडू नये म्हणून स्वतःच्या खिशातले पैसेसुद्धा यूज करतात, ते वापरतात. आणि ह्या स्थानिकच्या प्रशासनाला माहिती आहे का, हे समजायला हवं. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकरसोबत मी बालाजी शिंदे. सध्या मी आहे माळवेसमधल्या हनुमान मंदिरात, जिथे उद्याच्याला मुक्ताईची पालखी येईल आणि जिथे वारकरी इथे थांबतील आणि इथे त्या मुक्ताईची पालखी येणार आहे, जी उद्याच्याला तिच्या आजोबाला भेटेल. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकरसोबत मी बालाजी शिंदे.